मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचा ऑक्टोबरचा म्हणजेच 16वा हप्ता आता लवकरच महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। तुम्हाला दिसत असेल आजच हा 29 तारखेला 29 ऑक्टोबरला हा जी.आर. आलेला आहे। तर काय दिलेली आहे माहिती चला आपण जाणून घेऊया। तर तुम्हाला माहितच असेल मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळते। सप्टेंबरचा महिना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता, म्हणून महिलांना जो आहे ऑक्टोबरचा महिना आता नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे। पण नोव्हेंबर महिन्यात नेमका कधी मिळेल तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पाहणे हो। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर सगळ्यात आधी खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी 410 कोटी चा जो आहे जे राशी आहेत म्हणजे जे पैसे आहेत ते आता मंजूर झालेले आहेत आणि कधीपर्यंत महिलांच्या खात्यांमध्ये पडेल तर चला मी तुम्हाला सांगून देतो। महिला व बाल विकास अधिकारी जे आहे आपल्या आदितीताई तटकरे त्यांचा जो विभाग आहे महिला व बाल विकास विभाग यालाही 10 तारखेपर्यंत जे पैसे पाठवले पाहिजे याची दक्षता घेण्यात यावी म्हणून हा जी.आर. जाहीर केलेला आहे। म्हणजे आता 10 तारखेपर्यंत महिला व बाल विकास विभागाला हे पैसे मिळतील, परंतु महिलांना कधी तर तुम्हाला सांगून देतो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या 10 दिवसात म्हणजे 4 नोव्हेंबर पासून ते 10 नोव्हेंबरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये योजनेचा 16वा म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊन जाईल। आणि हो, खूप साऱ्या महिला अशा सुद्धा आहेत म्हणजे ज्यांचे जुलै महिन्यापासूनचे पैसे अटकले आहेत। तुम्हाला माहितच असेल 26 लाख महिलांचे अर्ज जुलै महिन्यात चेक करण्यासाठी पाठवण्यात आले होते। त्यातील ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यांना आता जुलैपासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे सगळे हप्ते एकत्रित मिळणार आहे। आणि खूप साऱ्या महिलांना तर सप्टेंबर महिन्यातच ते हप्ते मिळून गेले म्हणजे जुलैपासून ते सप्टेंबरचे हप्ते मिळालेले आहे। पण ज्या महिला बाकी होत्या त्यांना आता ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर म्हणजे जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंतचे पैसे पूर्ण मिळणार आहे। सोबतच ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता नव्हता मिळाला त्या महिलांना 3000 रुपये मिळणार आहे। त्यामध्ये त्यांना 15वा आणि 16वा हप्ता हा एकत्रित राहील। पण यासाठी महिलेला आधार कार्ड बँकेच्या खात्यासोबत लिंक असून डीबीटी सक्रिय असणं डीबीटी चालू असणं गरजेचं आहे। तर हा काही अपडेट होता, कसा वाटला अपडेट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो नक्की करा।